नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, आज आपण एनाटॉमीची ब्लूप्रिंट बघतोय. जो पण पॅटर्न आहे आपला एस-ए-क्यू, एल-ए-क्यूचा तो पॅटर्न कसा येतो, कुठल्या चॅप्टरमधून येतो आणि त्या चॅप्टरमधले इम्पोर्टंट पॉइंट्स असं आपण ब्लूप्रिंटचं एक एनालिसिस करून आपण एक ही सीरीज अरेंज करतोय. ठीक आहे. तर आता आज आपण बघणार आहोत रचना शरीरमध्ये दोन्ही आयुर्वेद आणि मॉडर्न सेक्शनचे इम्पोर्टंट पॉइंट्स आणि तुम्हाला एस-ए-क्यू सिक्वेन्शियली कसे येणार आहेत, कोणत्या चॅप्टरमधून येणार आहेत, एल-ए-क्यू कोणत्या चॅप्टरमधून येणार आहेत, त्यांचा सिक्वेन्स काय ते आज आपल्याला बघायचं आहे. तर स्टार्ट करूया आपण पहिल्या एस-ए-क्यू पासून. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एस-ए-क्यू असे किती 8 एस-ए-क्यू देणार आहेत. प्रत्येकी 5 मार्क असे 40 मार्क एस-ए-क्यू आहेत. पहिला एस-ए-क्यू बघा. पहिला एस-ए-क्यू तुम्हाला येणार आहे 2 चॅप्टरवर. शरीरोपक्रमणीय आणि परिभाषा शरीर. असं जेव्हा मी तुम्हाला ब्लूप्रिंट सांगत असेल, तेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन करत जा, की एखादा पेपर काढा एनाटॉमीचा पेपर 1 त्याला ऑब्झर्व्ह करा. एस-ए-क्यू नंबर 1, एस-ए-क्यू नंबर 2 की कोणत्या चॅप्टर मधून आलाय आणि कोणत्या टॉपिक मधून आलाय. बघा तुम्हाला पहिला एस-ए-क्यू येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 2 चॅप्टरवर. शरीरोपक्रमणीय आणि परिभाषा शरीर. या 2 चॅप्टर मधून तुम्हाला पहिला एस-ए-क्यू पेपर 1 ला येणार आहे. शरीरोपक्रमणीय जो अध्याय आहे त्याच्यामध्ये इम्पोर्टंट पॉइंट बघा. शरीर, शारीर व्याख्या. डायरेक्ट एस-ए-क्यू आलेला आहे याच्यावर आधी पण. षडंग शरीर, षड षडंगत्वम शरीम. त्यानंतर मृत संशोधन एवं परीक्षण हा पण 2024च्या 25च्या युनिव्हर्सिटीला क्वेश्चन आलेला होता. त्यानंतर परिभाषा शरीरमध्ये बघा इम्पोर्टंट पॉइंट खुर्च्या, कंडरा, जाल, अस्थिसंघात, सीमंत, सेवनी यांच्या डिफाईन परत यांची संख्या किती आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. डायरेक्ट एमसीक्यू विचारतात. खुर्च्या, कंडरा किती आहेत, जाल किती आहे, अस्थिसंघात किती आहे याचे डायरेक्ट एमसीक्यू विचारतात. बघा शरीरोपक्रमणीयमध्ये तुम्हाला एस-ए-क्यू फिक्स आहे. बघा 6 मार्कचं वेटेज आहे शरीरोपक्रमणीयचं. म्हणजे 5 मार्क एस-ए-क्यूचे झाले, 1 मार्क एमसीक्यू आणि याच्यावर 4 मार्कला डायरेक्ट एमसीक्यू विचारले जातात. 4 परिभाषा शरीर. त्यानंतर क्वेशन 2 जो एस-ए-क्यू नंबर 2 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 चॅप्टर आहेत, की ज्याच्यात 2 चॅप्टरवर तुम्हाला सेकंड एस-ए-क्यू बनतो. पहिला चॅप्टर आहे गर्भशरीर. गर्भशरीर तुम्हाला 15 मार्कला आहे. किती 15? 15 मार्कचं जे वेटेज आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये गर्भाची व्याख्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर शुद्ध शुक्र व शुद्ध अर्थवलक्षणे. त्यानंतर बीज, बीज भागाव आणि बीज भागावयव. हे 3 डिफाईन तुम्हाला डायरेक्ट विचारलेले पण आहे त्याच्या आधी एस-ए-क्यू मध्ये सेकंड नंबरच्या. त्यानंतर मासानुमासिक गर्भवृत्ती डायरेक्ट 10 मार्कला एल-ए-क्यू येतो. 10 मार्कला. 15 मार्कचं वेटेज आहे तुमचं. 5 मार्कचा एस-ए-क्यू याच्यावर बनतो आणि 10 मार्कचा एक एल-ए-क्यू बनतो गर्भशरीरवर. त्यातला सेकंड जो एस-ए-क्यू आहे त्या 2 चॅप्टरवर मिळून कोणताही येऊ शकतो तुम्हाला. मासानुमासिक गर्भवृत्ती एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर गर्भोत्पत्ती सामग्री. त्यानंतर गर्भाकर भाव आणि गर्भवृद्धीकर भाव. हे तुम्हाला कशामध्ये इम्पॉर्टंट आहे? सगळं गर्भशरीर. 15 मार्कचं भेटायचे. एवढेच पॉइंट सगळ्यात जास्त मस्ट आहे. तुम्ही बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा ह्या गोष्टी आधी मस्ट आहेत गोष्टी. या गोष्टी केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या गोष्टींच्या मागे लागा. आधी या गोष्टी परफेक्ट करून घ्या सगळ्या आणि ह्याच मस्ट आहेत. हे केल्या तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. त्यानंतर एम्ब्रिओलॉजी बघा 5 मार्कचं वेटेज आहे त्याचं. म्हणजे एक एस-ए-क्यू फिक्स आहे याच्यावर एम्ब्रिओलॉजीवर मॉडर्न. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे फॉर्मेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन. फॉर्मेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन कशाचं? प्लेसेंटा आणि अम्बिलिकल कॉर्ड. कशाचं? प्लेसेंटा आणि अम्बिलिकल कॉर्डचं. ठीक आहे. त्यानंतर डायग्राम बघा. डायग्राममध्ये 2 डायग्राम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. स्पर्मॅटोझोआ आणि ब्लास्टोसिस्ट. 2025च्या युनिव्हर्सिटीला स्पर्मॅटोझोआची डायग्राम विचारली होती. त्यामुळे हे 2 डायग्राम करायचे आहेत. स्पर्मॅटोझोआ आणि ब्लास्टोसिस्ट. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे फिटल सर्क्युलेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. फिटल सर्क्युलेशन त्याची थिअरी, त्याची डायग्राम पण फिटल सर्क्युलेशनची सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो पण. त्याच्यावर पण एक एस-ए-क्यू बनू शकतो आणि डिफाईन. डिफाईनमध्ये बघा फर्टिलायझेशन, क्लिवेज आणि एम्ब्रियो जे की तुम्ही रीड नाही केलं तरी तुम्हाला नीटच्या वेळेस या गोष्टी झालेल्या असतात. नीट त्यावेळेस तुम्ही मनाने पण लिहू शकता या गोष्टी. तरी पण तुम्ही जाताना एकदा तरी वाचून जाते फर्टिलायझेशन, क्लिवेज आणि एम्ब्रियो काय असतं. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे जर्म लेअर फॉर्मेशन म्हणजे ते जर्म लेअर कसा फॉर्म होतो त्याचं डिटेलमध्ये तुम्ही एकदा रीड करून घ्या. ठीक आहे. हे एम्ब्रिओलॉजीचे 5-6 पॉइंट आहे की जे मस्ट आहेत. तुम्ही करायलाच पाहिजेत. 5 मार्कचं त्याचे वेटेज आहे. हा झाला आपला सेकंड एस-ए-क्यू. आता आपण बघू थर्ड एस-ए-क्यू आणि फोर्थ. मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 एस-ए-क्यूचा. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो तुम्हाला 2 चॅप्टरवर येणार आहे. पहिलं तर आहे अस्थि शरीर ज्याचं की 4 मार्कचं वेटेज आहे आणि ऑस्टिओलॉजी मॉडर्नचा टॉपिक आहे तो 12 मार्कचं वेटेज आहे. विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथं अस्थि शरीर 4 मार्कचं वेटेज आहे. याच्यावर एमसीक्यूच येऊ शकतात कारण एमसीक्यू तर बनू शकत नाही कारण ते 4 मार्कचं वेटेज आहे. जर इथं 5 मार्कचं वेटेज असतं तर क्वेश्चन बनला असता. अस्थि शरीरमध्ये बघा तुम्हाला त्याची व्याख्या, त्याचा प्रकार, संख्या आणि स्थान एवढं माहित पाहिजे. त्यानंतर ऑस्टिओलॉजीमध्ये बघा तुम्हाला 5-6 बोन सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. क्लॅव्हिकल, स्कॅपुला, हुमेरस,
फिमर, स्टर्नम हे बोन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. यातला कोणताही बोन आला तर तुम्हाला त्यात इंट्रोडक्शन, साइड डिटर्मिनेशन, बॉर्डर, सरफेसेस, डायग्राम आणि त्याचे क्लिनिकल ऍस्पेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. कुठलाही बोन आला डिटेलमध्ये तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. कारण त्याच्यावर एल-ए-क्यू पण येऊ शकतो. एकतर एफ हुमेरस, फिमर कारण 12 मार्कचं वेटेज आहे. एल-ए-क्यूज आहेत मोस्टली याच्यावर. हुमेरस, फिमर, स्टर्नम किंवा स्कॅपुला हे सगळे बोन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे बोन करणं गरजेचं आहे. हे बोन तुमच्यासाठी मस्ट आहे. ठीक आहे. आणि जाता-जाता तुम्ही ही 4 गोष्टी यांच्या डायग्राम बघून जा. टिबिया, फिबुला, अल्ना, रेडियस कारण डायग्राम आलेले आहेत त्याच्या. त्यामुळे यांच्या डायग्राम एकदा रीड करून जा. टिबिया, फिबुला, अल्ना आणि रेडियस आणि त्या डायग्राम वरून सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकता, आन्सर लिहू शकता डायग्राम वरून सुद्धा. ठीक आहे. हा झाला तुमचा एस-क्यू नंबर 3. एस-क्यू नंबर 4 आणि 5 या 2 टॉपिकवर येणार आहे तुम्हाला. एस-क्यू नंबर 4 आणि एस-क्यू नंबर 5. केश, दंत, नख, शरीर, त्यानंतर पेशी शरीर आणि मायोलॉजी या 3 चॅप्टर सॉरी. केश, दंत, नख, शरीरवर एक, पेशी शरीरवर एक आणि मायोलॉजी अशा 3 चॅप्टरवर मिळून तुम्हाला 2 एस-क्यू येणार आहेत. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हे एस-क्यू. पहिले तर बघा केश, दंत आणि नख शरीर यांच्यामध्ये तुम्हाला केश, दंत आणि नख यांचं प्राकृत आणि विकृत स्वरूप करायचंय. कोणताही एखादा विचारला जाऊ शकतो की केशाचं प्राकृत आणि विकृत स्वरूप लिहा किंवा नखाचं लिहा किंवा दंताचं लिहा. प्राकृत आणि विकृत स्वरूप हे एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पेशी शरीर या चॅप्टर मध्ये बघा त्याची व्याख्या, उत्पत्ती, स्वरूप, प्रकार, संख्या, स्थान, कार्य आणि महत्व. मी ज्या चॅप्टर मध्ये तुम्हाला स्वरूप, कार्य आणि महत्व सांगितलंय तेवढ्याच चॅप्टरचं फक्त करायचंय. बाकी जे असे टॉपिक आहेत की त्यांच्यामध्ये व्याख्या, स्थान, प्रकार, संख्या हे सगळ्यांमध्ये कॉमन आहे. फक्त मी ज्या चॅप्टर मध्ये तुम्हाला उत्पत्ती, स्वरूप, कार्य आणि महत्व एक्स्ट्रा सांगतो तेवढ्यामध्येच करायचं. बाकीच्या चॅप्टर मध्ये करायची गरज नाही. पेशी शरीर असा चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये उत्पत्ती, स्वरूप, कार्य आणि महत्व याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय हे पॉईंट त्याच्यामध्ये मस्ट आहेत पेशी शरीरमध्ये. बायोलॉजी मध्ये तुम्हाला करायचे एवढ्याच मसल मी तुम्हाला सांगितलंय ते. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे फक्त त्यांचं ओरिजिन, इन्सर्शन आणि थोडीफार डायग्राम जमली पाहिजे की तुम्हाला ते नावं डिनोट करता आली पाहिजे. ठीक आहे. मायोलॉजी मध्ये बघा ट्रॅपेझियस, लॅटिसिमस डॉर्साय, डेल्टॉइड, बायसेप्स, ब्राकाय, त्यानंतर सार्टोरियस मसल, हॅमस्ट्रिंग मसल्स, ट्रायसेप्स मसल. याच्यामध्ये तुम्हाला काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ओरिजिन आणि इन्सर्शन. हे झालं तुमचं एस-क्यू नंबर 4 आणि 5 या 3 चॅप्टरवर तुम्हाला सलग 2 एस-क्यू येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला 3 चॅप्टर आहेत इथं. संधी शरीर, स्नायू शरीर आणि आर्थ्रोलॉजी. आर्थ्रोलॉजी 10 मार्कचं भेटायचे डायरेक्ट एल-ए-क्यू विचारला जातो याच्यामध्ये. मी जेव्हा तुम्हाला एल-ए-क्यू मध्ये सांगेल की पहिला एल-ए-क्यू ह्या चॅप्टर मधून येणार आहे तेव्हा मी तुम्हाला पॉईंट त्या ठिकाणी देणार नाही कारण तुम्ही या ठिकाणीच पॉईंट मी दिलेले आहेत. डबल डबल पॉईंट द्यायची गरज नाही. कारण हेच पॉईंट तुम्हाला एल-ए-क्यू ला येणार आहेत आणि एवढेच पॉईंट मस्ट आहेत तुमच्यासाठी. त्याच्यामुळे मी जे पण तुम्हाला एल-ए-क्यू मध्ये सांगेल की हे चॅप्टर मध्ये हा एल-ए-क्यू तुम्हाला 1 नंबरला येणार आहे. ह्या चॅप्टरवर दुसरा एल-ए-क्यू येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हे पॉईंट माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा संधी शरीरमध्ये तुम्हाला व्याख्या, प्रकार, स्थान, संख्या जे की कॉमन आहे ते सगळं माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर स्नायू शरीरमध्ये व्याख्या, संख्या, स्थान, प्रकार तेच आहे. आर्थ्रोलॉजी मध्ये बघा 10 मार्कचं भेटेज 4 जॉईंट सगळ्यात मस्ट आहेत. शोल्डर जॉईंट, नी जॉईंट, एल्बो जॉईंट, हिप जॉईंट. डायरेक्ट विचारले जातात. एक वेळेस तुम्ही बोन मध्ये ऑस्टिओलॉजी मध्ये हिप बोन करू नका. स्किप मारा कारण क्वेश्चन आलेला नाहीये हिप बोनवर आतापर्यंत एकदा पण. आणि आला असेल तर जुन्या पॅटर्नचा आहे तो मध्ये त्यानंतर तो एकदा पण क्वेश्चन रिपीट नाही. पण हिप जॉईंट सगळ्यात मस्ट आहे. हिप जॉईंट. ठीक आहे. हे झालं तुमचं आर्थ्रोलॉजी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 झाला. क्वेश्चन नंबर 7 आणि 8 चा जो एल-ए-क्यू आहे. क्वेश्चन नंबर 7 आणि 8 चा जो एल-ए-क्यू आहे तो सलग 3 चॅप्टर मधूनच विचारला जातो. नर्वस सिस्टम मधून, एंडोक्रायनॉलॉजी मधून आणि लिम्फॅटिक सिस्टम. तिन्ही पण मॉडर्नचे टॉपिक आहे. या तिन्ही मॉडर्नच्या टॉपिक वर सलग तुम्हाला 2 एस-क्यू विचारले जातात. पहिला आहे नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम मध्ये सगळ्यात मस्ट आहे स्पायनल कॉर्ड तुम्ही करणं. स्पायनल कॉर्ड डिटेल मध्ये करायची विथ डायग्राम. ठीक आहे. त्यानंतर मेड्युला ऑब्लॉंगेटा हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सी-एस-एफ सेरेब्रो स्पायनल फ्लुइड त्याचं फॉर्मेशन कसं होतं, त्याचं फंक्शन काय हे सगळं महत्वाचं पार्ट पाहिजे. त्यानंतर क्रॅनियल नर्व्ह तुमच्या पार्ट पाहिजेत. त्यामध्ये दिलेत तुम्हाला व्हॅगस नर्व्ह वगैरे अशा सर्व नर्व्ह तुम्हाला पार्ट पाहिजे. त्यानंतर ब्रेन स्टेम, त्यानंतर सेरेबेलम, सेरेब्रम, ब्रॅकियल प्लेक्सस हे सगळ्यात मस्ट पॉइंट आहेत तुम्हाला या चॅप्टर मध्ये. नर्वस सिस्टम मध्ये हे सगळ्यात मस्ट आहे. हे पॉइंट केल्यानंतरच तुम्ही दुसरे पॉइंट बघायचे आधी हे करून घ्यायचं.
हे बघा, जे पण टॉपिकमध्ये, जे आपण चॅप्टरमध्ये जे मी पॉइंट सांगतोय, ते आधी तुम्ही करून घ्या. त्यानंतर बाकीचं करा, नाहीतर नाही करा. पण हे पॉइंट सगळ्यात मस्ट आहेत. त्यानंतर एंडोक्रायनॉलॉजीमध्ये बघा, तुम्हाला या ग्लँड करायचे सगळ्यात. थायरॉइड ग्लँड करायची, पिट्युटरी ग्लँड, सुप्रारेनल ग्लँड, सुप्रारेनल ग्लँडलाच ॲड्रेनल ग्लँड म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, हे 5 ग्लँड मस्ट आहे. डायरेक्ट एक एस बनू शकते याच्यावर. 2 एस येतात या 3 चॅप्टरवर, त्याच्यामुळे रिस्क घ्यायचीच नाही हे टॉपिक सोडायची. लिम्फोटिक सिस्टीम मध्ये बघा, थोरॅसिक डक्ट, स्प्लीन, स्प्लीन सगळ्यात मस्ट आहे. त्यानंतर लिम्फ नोड्स, ॲक्झिलरी नोड्स, हे चारही पण टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा झालं तुमचं क्वेश्चन नंबर 7 आणि 8 नंबरचा एलएक्यू. ठीक आहे. हे अशा प्रकारे आपले 8च्या 8 एलएक्यू या ठिकाणी कंप्लीट झाले. आता आपण बघू 4 एलएक्यू कोणत्या चॅप्टर मधून कसे येतात हे आपण बघू. आता तुम्ही पॉईंट नोटीस केलेले असतील की कोणत्या चॅप्टर मधून कोणते पॉईंट करायचे. आता जेव्हा आपण एलएक्यू बघू, त्यामध्ये मी जेव्हा चॅप्टर सांगेल त्यातले पॉईंट तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत, कारण ते एससीक्यू मध्ये कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे. आता आपण बघू एलएक्यू. यानंतर बघा एलएक्यू, 4 एलएक्यू, 40 मार्क, प्रत्येक एलएक्यू 10 मार्क. पहिला एलएक्यू येणार आहे तुम्हाला गर्भशरीर, एम्ब्रिओलॉजी असा मिळून. एकतर सेपरेटली गर्भशरीरवरच येतो तो, जसं की मासानुमासिक गर्भवृद्धी किंवा गर्भोत्पत्ती सामग्री, गर्भवृद्धी प्रभाव, कोणताही एखादा पॉईंट येऊ शकतो. हे आपण एससीक्यू मध्ये बघितले की कोणते पॉईंट त्या चॅप्टर मध्ये करायचे, त्यामुळे मी तुम्हाला डिरेक्टली सांगतोय. गर्भशरीर आणि एम्ब्रिओलॉजीवर पहिला एलएक्यू येतो. एम्ब्रिओलॉजीवर नॉर्मली येतच नाही, कारण त्याचं 5 मार्कचं वेटेज आहे. गर्भशरीरचं 15 मार्कचं वेटेज आहे. याच्यावर एलएक्यू 100% याच्यावरच येतो. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2, अस्थिशरीर आणि ऑस्टिओलॉजी. अस्थिशरीरचं पण वेटेज एवढं नाही. ऑस्टिओलॉजीच वेटेज जास्त, 10 ते 12 मार्कचं वेटेज आहे. याच्यावर एलएक्यू बनतो. ऑस्टिओलॉजीवर एक बोन फिक्स असतो. त्यानंतर गर्भशरीरवर एक 10 मार्कचा एलएक्यू. क्वेश्चन नंबर 3, संधी स्नायू, अर्थरोलॉजी, याच्यावर क्वेश्चन असतो. अर्थरोलॉजीवर डायरेक्ट एक जॉईंट विचारला जातो, त्यामुळे एक जॉईंट मस्ट येतो. आणि क्वेश्चन नंबर 4 वर नर्व्ह सिस्टीम, इंडोक्रायनॉलॉजी, लिम्फोटिक असे 3 चॅप्टर मिळून एक एलएक्यू, पण शक्यतो नर्व्ह सिस्टीमवरच येतो. स्पायनल कॉर्ड, नाहीतर सेरेबेलम, सेरेब्रम, मेडल ऑब्लॉंगटा, ब्रेन स्टेम अशा गोष्टींवर याच्यावर नॉर्मली येत नाही. ठीक आहे. गर्भशरीर, ऑस्टिओलॉजी, अर्थरोलॉजी, नर्व्ह सिस्टीम अशी मिळून 40 मार्कसाठी 4 एलएक्यू विचारले जातात. त्यामुळं यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि आता बघा, तुम्ही ऑस्टिओलॉजी करताय, त्यामध्ये डायग्राम मस्ट आहे. डायग्रामवरनं तुम्हाला मार्क भेटतात. त्यामुळे त्या बोनचे डायग्राम, मसल अटॅचमेंट, क्लिनिकल अनाटॉमी, त्याचे बॉर्डर, सर्फेसेस, साईड डिटर्मिनेशन, इंट्रोडक्शन बोनमध्ये. आर्थोलॉजीमध्ये पण सेम तसंच, डायग्राम, इंट्रोडक्शन, क्लिनिकल अनाटॉमी आणि बेसिक इंट्रोडक्शन. नर्व्ह सिस्टीममध्ये स्पायनल कॉर्ड आली तर तिचे डायग्राम आणि बेसिक सर्व ज्या गोष्टी आहेत त्यानंतर त्याचं काय जे इंटरनल डिटेल्स आहेत ते सर्व तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे. हे झाले आपले 4 एलएक्यू. आता बघू आपण पेपर 2. हा आपला झाला पेपर 1 कम्प्लीट. पेपर 2 असाच आपण एसएक्यू आणि एलएक्यूच्या फॉर्मॅटमध्ये बघूया की कसे एसएक्यू कोणत्या चॅप्टर मधून येतात आणि त्याचं फॉर्मॅट काय. ठीक आहे. यानंतर बघू आपण पेपर 2. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2 मध्ये आपल्या एसएक्यू पॅटर्न बघू आपण. एसएक्यू पॅटर्न मध्ये तुम्हाला पहिला जो एसएक्यू येणार आहे तो 2 चॅप्टरवर येणार आहे. पहिला चॅप्टर म्हणजे कोष्टम एवं आशय शरीर आणि दुसरा आहे मॉडर्नचा डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याचं 10 ते 12 मार्कचं वेटेज आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं. कोष्ट एवं आशय शरीर आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमवर मिळून तुम्हाला एक एसएक्यू येणार आहे पहिला. त्यातल्या त्यात कोष्ट एवं आशय शरीरमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कोष्ट शरीराची व्याख्या आणि कोष्टांगाची व्याख्या, त्यानंतर संख्या, त्यानंतर कोष्टाचे नावे कोणती, चरकानुसार आणि शिशुरोधानुसार. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो की कोष्टाची व्याख्या लिहून चरकानुसार कोष्टांगांची नावे लिहा. मग तिथं तुम्हाला डिफरन्स माहित पाहिजे की चरक आणि शिशुरोधामध्ये कोणकोणती नावे सांगितली होती कोष्टांगांची. ठीक आहे. आणि आशयची संख्या, आशयाची व्याख्या आणि आशयाचे प्रकार, असं तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले मी. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये तुम्हाला 9 रिजन ऑफ ॲबडॉमन माहीत पाहिजे. स्टमकमध्ये डिटेलमध्ये माहीत पाहिजे, त्याचं एक्सटर्नल फीचर माहीत पाहिजे, ब्लड सप्लाय माहीत पाहिजे, क्लिनिकल अनाटॉमी माहीत पाहिजे. स्टमकमध्ये तुम्हाला अजून बरेच असे पॉईंट दिलेत की ज्याच्यावर एसएक्यू येऊ शकतो, जसं स्टमक बेड, पोस्टेरियर रिलेशन ऑफ द स्टमक बेड दिला आहे, ते स्टमक तुम्ही डिटेलमध्ये रीड करून घ्या. त्यानंतर डिओडिनम अँड इट्स पार्ट्स, डिओडिनममध्ये सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, त्याचा फर्स्ट पार्ट, त्याचे रिलेशन्स लर्न करा. त्यानंतर लिगामेंट ऑफ रीड करून घ्या एकदा. त्यानंतर सिकम आणि एनल कॅनल आलेले एसएक्यू यांच्यावर हे पण रीड करा. पर्मिफॉर्म अपेंडिक्स, लिव्हर आणि पॅनक्रियास हे पॉईंट जरा डिटेलमध्ये करा विथ डायग्राम
आणि त्यांचं इन डिटेल एक्सप्लेनेशन, लिव्हर आणि पॅनक्रियाज. ठीक आहे, झालं डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2, जो की एस-ए-क्यूचा क्वेश्चन आहे, तो पण 2 चॅप्टरवर येतो तुम्हाला. एक आहे प्रमाण शरीर आणि मर्म शरीर. प्रमाण शरीरमध्ये तुम्हाला व्याख्या करायची प्रमाण शरीराची आणि अंगुली आणि अंजली प्रमाणातला डिफरन्स. त्यानंतर मर्म शरीरमध्ये तुम्हाला त्याची व्याख्या करायची, मारेंथिती, मर्मणी, आणि ते डिटेलमध्ये. त्याला आता लक्षात ठेवायचं कसं बघा, आता याच्यावर व्याख्या केली तुम्ही. त्यानंतर सर्व मर्म का म्हटलंय मी, कारण तुम्हाला शाखागत, पृष्ठगत, उरो, उदरगत, शिरोगत सर्व मर्म माहीत असणं गरजेचं आहे. त्यांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. कारण ते श्लोक, जेव्हा तुमचे मर्म पाठ होतील तेव्हा त्या मर्मांचे तुम्हाला संख्या, स्थान, परिमाण, प्रकार आणि विद्य लक्षण एवढं माहीत असणं गरजेचं आहे. डायरेक्ट एल-क्यू विचारला जातो याच्यावर, आणि एस-क्यू पण आहे. एस-क्यू याच्यावर येतो. मर्म शरीर बघायचं 10 ते 15 मार्क्सचं वेटेज आहे, आणि प्रमाण शरीर पण 4 ते 5 मार्क्सचं वेटेज आहे. दोन्ही मिळून एक एस-क्यू येतो याच्यावर, आणि नंतर मग शेवटी एक एल-क्यू पण येतो याच्यावर. मग त्यावेळेस तुम्हाला असे मार्क देतात डायरेक्ट, आणि त्याचं संख्यास्थान, परिमाण, प्रकार सांगायचं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 एस-क्यूचा. त्यामध्ये शिरा शरीर, त्यानंतर धमनी शरीर आणि स्त्रोत शरीर आणि कार्डिओव्हास्क्युलर, असे 4 टॉपिकवर मिळून तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 एस-क्यू येतो. आणि बघा, शिरा शरीरमध्ये तुम्हाला व्याख्या, त्याची उत्पत्ती, स्वरूप, प्रकार, कार्य, अवैध शिरा आणि शिरावधी एवढं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर धमनी शरीरमध्ये तुम्हाला त्याची व्याख्या, संख्या आणि प्रकार. त्यानंतर स्त्रोत शरीरमध्ये तुम्हाला त्याची व्याख्या. त्यानंतर स्त्रोत शरीराचे प्रकार, ते पण चरकानुसार आणि शिष्यवृत्तानुसार एवढं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि स्त्रोतस तुम्हाला कोणताही विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुमचं सगळे स्त्रोतस एकदा रीड करून घ्या, त्यांचे स्थान, विद्य लक्षण, दृष्टी, हेतू आणि लक्षणे. ठीक आहे. स्त्रोतस कोणता येऊ शकतो, मग रस, रक्त, मांस, मेद कोणता आहे. त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये बघा, तुम्हाला राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकल आणि ॲट्रियम डिटेलमध्ये वाचायचं आहे. ॲट्रियम राईट आणि लेफ्ट, आणि व्हेंट्रिकल पण राईट आणि लेफ्ट, हे डिटेलमध्ये वाचायचं आहे. डायरेक्ट विचारला जातो एस-क्यू. त्यानंतर हार्टचा ब्लड सप्लाय, पेरिकार्डियम, आर्च ऑफ ऑर्टा, थोरॅसिक ऑर्टा, ॲब्डोमिनल ऑर्टा, तिन्हीतला पण एस-क्यू येऊ शकतो, किंवा ऑर्टावर डिटेल एक्सप्लेन करा म्हणून येऊ शकतो एस-क्यू. आणि पोर्टल वेन, असं सगळं कार्डिओव्हास्क्युलरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे मस्ट पॉईंट आहे, याचं पण वेटेज जास्त आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. हे 4-5 टॉपिकवर मिळून 3 नंबरचा एस-क्यू तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. आणि कार्डिओव्हास्क्युलरमध्ये एक एल-क्यू पण असतो, आला तरी येऊ शकतो त्याच्यावर पण एक एल-क्यू, त्याच्यामुळे त्याचं वेटेज जास्त आहे, म्हणून त्याच्यावर एक एल-क्यू पण येऊ शकतो. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की 1 नंबरचा एल-क्यू या चॅप्टरमधून येणार आहे, त्यावेळेस त्या चॅप्टरमधले पॉईंट्स मी तुम्हाला इथं कव्हर करतो एस-क्यू मध्ये. ठीक आहे. ठीक आहे, आता आपण बघू उरलेले एस-क्यू. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर जो एस-क्यूचा 4, 5, 6 3 एस-क्यू आहे डिरेक्टली. क्वेश्चन नंबर 4, 5, 6 पेपर 2 मधले क्वेश्चन नंबर 4, 5, 6 एस-क्यू जे येणार आहेत तुम्हाला, ते 2च चॅप्टर मधून येणार आहेत. ते म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम, युरिनरी सिस्टीम. 15 मार्क तुमच्या हातामध्ये आहेत, डायरेक्ट 5 एस-क्यू, 3 एस-क्यूचे. त्यातल्या त्यात पॉईंट पण तुमच्या समोर आहेत, एवढेच मस्ट आहेत, एवढेच करा. 3च्या 3 एस-क्यू येऊन जातील तुमचे. रेस्पिरेटरी सिस्टीम आणि युरिनरी सिस्टीम मिळून तुम्हाला 4था, 5वा, 6वा एस-क्यू विचारला जातो. याच्यामध्ये बघा, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हटलं तर लॅरिंग्स, त्याचे लॅरिंग्सचे कार्टिलेजेस, लिगामेंट्स. त्यानंतर ट्रकिया डिटेलमध्ये करायचा, लंग्स पण राईट लंग्स, लेफ्ट लंग्स डिटेलमध्ये करायचा, डिफरन्स त्यांचा. नंतर प्लेवरल फ्लुइड, हे पण डिटेलमध्ये करायचं. हे 4 पॉईंट मस्ट आहे तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. त्यानंतर युरिनरी सिस्टीम, त्याच्यामध्ये किडनीमध्ये अँटेरियर आणि पोस्टेरियर रिलेशन विथ डायग्राम. त्यानंतर युरेटर विथ डायग्राम आणि डिटेलमध्ये, युरिनरी ब्लड डिटेलमध्ये, आणि युरेथ्रा डिटेलमध्ये. हे 4 पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे त्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 आणि 8 नंबरचा जो एस-क्यू येणार आहे तो तुम्हाला या 3 चॅप्टर मधून येणार आहे. तुम्हाला बघा इकडे 10 मार्कचं वेटेज आहे. तुम्हाला इथं 1, 2, 3, 4, 5 चॅप्टर दिलेत, आणि इकडे तुम्हाला 15 मार्कच्या वेटेजसाठी 2 चॅप्टर दिले. म्हणजे क्लॅरिटी बघा तुमची कुठली, ह्या ब्ल्यूप्रिंट वरून कळतं की कोणत्या चॅप्टरला किती प्रायोरिटी द्यायची. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 7 आणि 8व्या नंबरचा जो एस-क्यू आहे तो तुम्हाला कला शरीर, इंद्रिय शरीर, त्वचा शरीर, सेन्सरी ऑर्गन आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्यावर येणार आहे. त्यातल्या त्यात कला शरीरमध्ये तुम्हाला त्याची व्याख्या, उत्पत्ती, स्वरूप आणि एखादी कला विचारली जाऊ शकते मग एस-क्यू मध्ये. त्यामुळे सगळ्या कला तुम्ही एकदा रीड करून घ्या. इंद्रिय शरीरमध्ये इंद्रिय, इंद्रियार्थ आणि इंद्रियार्थ अधिष्ठान यांचे डिफाईन आणि त्यांचा डिफरन्स. इंद्रिय, इंद्रियार्थ, इंद्रियार्थ, अधिष्ठान.
त्वचामध्ये त्वचेची व्याख्या आणि त्याचे लेयर, स्तर, चरकानुसार आणि श्रोतानुसार त्वचेचे स्तर, प्रकार. सेन्सरी ऑर्गन त्याच्यामध्ये आयबॉल तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. नंतर इयरमध्ये तुम्हाला टिम्पॅनिक मेम्ब्रेन करायचे, मिडल इयर करायचे, इयर ऑसिकल्स करायचे, नोजमध्ये नेझल सेप्टम करायचे, टंगमध्ये टंगच्या मसल्स आणि पॅपिला करायचे, स्किनमध्ये स्किनचे सगळे लेयर. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तुम्हाला स्क्रॉटम, टेस्टिस, प्रोस्टेट ग्लँड, इपिडिडॅमिस, युटेराइन ट्यूब, युटेरस डिटेल. युटेरस तुम्हाला डिटेलमध्ये करायचं. युटेरसचे लिगामेंट्स, त्याला रिलेशन, त्याचे सर्व युटेरस तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आणि युटेराइन ट्यूब पण तुम्हाला डिटेलमध्ये करायचं. बाकी तुम्ही हे सगळं नीटच्या लेवलला शिकलेलंच असतात. तुम्ही लिहू न शकता काय ना काहीतरी. आता स्क्रॉटम लिहू शकता तुम्ही, टेम्परेचरचं लिहू शकता, क्रेमॅस्टर मसाला असते त्याच्यामध्ये, टेस्टिसचं पण लिहू शकता, प्रोस्टेट ग्लँड पण लिहू शकता तुम्ही डायग्राम. तुम्हाला नीटच्या वेळेस या गोष्टी झालेल्या असतात बेसिक, त्यामुळे तुम्ही लिहू शकता. पण युटेरस त्याचे लिगामेंट स्पेसिफिकली विचारले जातात, त्यामुळे ज्या पण गोष्टी लिगामेंटच्या, युटेरसच्या आणि युटेराइन ट्यूबच्या स्पेसिफिक विचारले जातात त्या तुम्ही करणं मस्ट आहे. हे झालं तुमचा क्वेश्चन नंबर 7 आणि 8 नंबरचा एसक्यू. जेवढे मी पॉईंट सांगतो तुम्ही तेवढेच जरी केले तरी तुम्ही आरामात चांगल्या मार्कने पास होऊ शकता. ठीक आहे. यानंतर बघू आपण एलएक्यू पेपर 2 चे एलएक्यू. नेक्स्ट बघा एलएक्यू पेपर 2 चे. तुम्हाला जो पहिला एलएक्यू येणार आहे पेपर 2 मध्ये तो येणार आहे मर्म शरीरवरती. त्यातल्या त्यात मर्म शरीरमध्ये तुम्हाला असे मर्म दिले जातील 3-4. ते मर्मावर तुम्हाला त्यांचं स्थान, परिमाण, प्रकार, विविध लक्षणे एवढ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. त्यामुळे तुम्हाला शाखागतमध्ये ऊर्ध्वजत्रुगत, त्यानंतर पृष्ठगत, उरोगत, शिरोगत या सर्व मर्मांची नावं पाठ असणं माहिती आहे. त्यांची लोकेशन, स्थान, संख्या, प्रकार, परिमाण, विविध लक्षणे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड जो एसक्यू येणार आहे तुम्हाला पेपर 2 ला तो शिरा, धमनी, स्त्रोतस आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम सीव्हीएस याच्यावरती येण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात जास्त करून स्त्रोतस आणि सीव्हीएस वरच तुम्हाला येतो. स्त्रोतस आणि सीव्हीएस या दोनच चॅप्टरवर तुम्हाला जास्तीत जास्त हा एलएक्यू येतो सेकंड नंबरचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो एलएक्यू आहे तो तुम्हाला युरिनरी सिस्टमवर येतो 10 मार्कचा. त्यानंतर तुम्हाला जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो कला, इंद्रिय, त्वचा, शरीर, सेन्सरी ऑर्गन आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशा 5 टॉपिकवर मिळून येतो. मेनली सेन्सरी ऑर्गन आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरच हा एलएक्यू येतो तुम्हाला 4थ्या नंबरचा एलएक्यू. ठीक आहे विद्यार्थी मित्र, हे तुमचे 4 एलक्यू झाले 40 मार्कचे. पहिला मर्मशरीर, दुसरा स्तोत्रस आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, तिसरा युरिनरी सिस्टीम, चौथा सेन्सरी ऑर्गन आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यामुळे एलक्यूचे हे टॉपिक तुम्ही केले, सेन्सरी ऑर्गन, रिप्रोडक्टिव्ह, सीव्हीएस, इथं तुमचे 40 मार्क तर फिक्स झाले. पण हे चॅप्टर 15 मार्क, एक टॉपिक 15-15 मार्कचा वेटेज असल्यामुळे तिथं तुमचे एसक्यू पण कम्प्लीट व्हायले. त्यामुळे हे वेटेजेबल टॉपिक तुम्ही पहिली करून घ्या. एलक्यूचे टॉपिक तुम्ही कव्हर केले परफेक्ट की तुम्ही एसक्यू पण इनडायरेक्टली कम्प्लीट करता चांगल्यारीत्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आज मॉडर्न आणि आयुर्वेद रचनाशरीर पेपर 1 पेपर 2 चा इम्पॉर्टंट पॉईंट एसक्यू एक्सपेक्टेड, एलक्यू एक्सपेक्टेड हे आज आपण बघितलं. यावरून तुम्हाला आयडिया लागून जाईल की कोणत्या चॅप्टर मध्ये कोणत्या सब्जेक्टला किती प्रायोरिटी द्यायची आहे आणि डिटेलमध्ये कोणती गोष्ट करायची आणि कोणती गोष्ट एक्सक्लूड करायची. ठीक आहे. ही झाली आपली पूर्ण अनाटॉमीची रचना शरीराची ब्ल्यूप्रिंट. ही जरी तुम्ही फॉलो केली तरी तुम्ही चांगल्यारीत्या मार्क घेऊन पास होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट ब्ल्यूप्रिंटच्या आपल्या सिरीज मध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.